महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली। निकालानंतर मातोश्री बाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि यावेळेला उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न त्यांनी केला। देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं म्हणत त्यांनी महापौर पदाबाबत आशावाद व्यक्त केला आहे। भाजपाला कागदावरची शिवसेना संपवता आली असेल पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपवता येणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं। महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोबाईल हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे आणि माझं स्पष्ट मत आहे आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना तरी कागदावरती संपवले पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपवू शकते। हा फक्त कागदावरती राहिलेला आहे जमिनीवरती राहिलेला नाही कारण सर्व दारूच आमिष यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो। त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस कधी क्षमा नाही करणार। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल, देवाच्या मनात असेल की देवा भाऊच्या मनात असेल याबाबत चर्चेचा हा विषय आहे। ते सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं। पुढची बातमी पाहूया। शिवतीर्थ इथे विजय उमेदवार पोहोचले होते आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। त्यावेळी शर्मिला ठाकरेंनी विजय उमेदवारांचं औक्षण केलं। ही दोन दृश्य आपण पाहतोय। शर्मिला ठाकरेंकडून औक्षण करण्यात आलंय। रश्मी ठाकरेंकडून देखील मातोश्रीवर उबाठाचे जे उमेदवार विजय झालेत त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या 6 विजय उमेदवारांचा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सत्कार करण्यात आला। तर शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांविषयी अभिमान व्यक्त केला। तर मातोश्रीवर रश्मी ठाकरेंनीही विजय उमेदवारांचं अभिनंदन केलं। ही दोन दृश्य आपण पाहतोय। महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज्यामध्ये पहिल्यांदाच एक नवा प्रयोग पाहायला मिळाला। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये 6 जागांवर यश मिळालं। प्रभाग क्रमांक 38 मधून सुरेखा परब, मुंबई प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या, तर 128 मधून सई शिर्के, 205 मधून सुप्रिया दळवी, तर 115 मधून ज्योती राजभोज आणि यशवंत किलेदार प्रभाग क्रमांक 192 मधून विजय झाले। या विजय उमेदवारांनी शिवतीर्थ इथे जात उद्धव राज ठाकरे यांची भेट घेतली। तसेच शर्मिला ठाकरेंनी विजय उमेदवारांचं औक्षणही केलं। आमचे शून्य आमचे सगळे नगरसेवक नेले होते। उद्धवचे माळते गेल्याला 84 का काय ते होते त्यातले सगळे नेले होते। 60-65 नेले होते। त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे माळमध्ये 65-66 असतील। सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते खूप चांगली लढत विदाऊट एनी आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं तेवढं धान्यच आम्ही पुरवलं आणि तिथे म्हणजे तो मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत दिली। कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही। तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारांना पकडतायत। म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं, आम्हाला पैसे वाटून मतदान नको आहे।